प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत की देवाचं वचन मनुष्याच्या जीवनात केव्हा कार्य करतं. हालेलुया. प्रियानो, बऱ्याच वेळेला आम्ही देवाचं वचन ऐकतो, परंतु ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही. हालेलुया. म्हणून आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत की देवाचं वचन हे मनुष्याच्या जीवनामध्ये केव्हा कार्य करतं. हालेलुया. आम्ही पाहूया इब्री लोकास पत्र याचा 4 अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण या ठिकाणी पाहूया. यास्तव त्याच्या 20व्यात येण्याविषयीचे वचन देऊन ठेवलेले असताही तुमच्यातील कोणी उन्हा पडल्यासारखा कधी दिसू नये म्हणून आपण धाक धरावा. कारण जसे त्यांना तसे आम्हालाही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना उपयोगी झाले नाही, कारण ऐकणाऱ्यांमध्ये ते विश्वासात मिसळले गेले नाही. प्रियानो, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांना देखील देवाने वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं? तर 20व्यात येण्याविषयीचं वचन दिलं होतं. हालेलुया. परंतु त्यांना वचन दिलेलं असताही पवित्र शास्त्र म्हणतं की ते वचन त्यांना उपयोगी पडलं नाही. हालेलुया. का उपयोगी पडलं नाही? कारण या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 2ऱ्या वचनात की कारण ऐकणाऱ्यांमध्ये ते विश्वासात मिसळलं गेलं नाही. हालेलुया. आणि या कारणामुळे त्यांना दिलं गेलेलं वचन त्यांना उपयोगी झालं नाही. प्रियानो, बऱ्याच वेळेला आम्ही वचन ऐकतो, परंतु ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही. का कार्य करत नाही? कारण ते आमच्या विश्वासात मिसळलं जात नाही. म्हणून प्रियांनो, पहा, देवाचं वचन हे आमच्या विश्वासात मिसळलं गेलं पाहिजे. हालेलुया. प्रियांनो, पहा, जेव्हा देवाचं वचन आमच्या विश्वासात मिसळलं जातं, तेव्हा ते वचन कार्य करायला सुरुवात करतं. हालेलुया. आज कित्येक लोक आहेत, त्यांना ते वचन ऐकतात, परंतु ऐकलेलं वचन त्यांच्या विश्वासात मिसळलं जात नाही, आणि म्हणून देवाचं वचन त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आज या वचनाच्या माध्यमातून आम्हाला हे समजून घेणं जरुरी आहे की या दिवसात जे काही देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत ते आमच्या विश्वासात मिसळलं गेलं पाहिजे. देवाचं वचन आमचा जीव, आत्मा, शरीर, मन, विचार, इच्छा, भावना या सर्व क्षेत्रामध्ये देवाचं वचन आलं पाहिजे, आणि ते आमचे विचार, इच्छा आणि भावना यामध्ये मिसळलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा हे देवाचं वचन आमचा जीव, आत्मा, शरीर, विचार, इच्छा, भावना यामध्ये मिसळणार आहे, तेव्हा निश्चित ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया.